श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं शुक्रवारी PSLV-C 54 उपग्रह प्रक्षेपित करून आंतरराष्ट्रीय जगतात भारताची मान उंचावली आहे. इस्रोच्या या कामगिरीमुळे भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. भारताची ही विशेष कामगिरी काय आहे? मुख्य उपग्रहासोबत प्रक्षेपित करण्यात आलेल्या छोट्या उपग्रहांची मानवी आयुष्यातली उपयुक्तता, ती अवकाशात सोडण्यामागील इस्रोची भूमिका आणि या कामगिरीचा इस्रो आणि एक स्वयंपूर्ण भारत निर्मितीसाठी कसा लाभ होऊ शकेल, अशा अनेक विषयांसंबंधी तज्ज्ञांनी केलेलं विवेचन आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकणार आहोत. श्रोते हो, आपला भारत देश यावर्षी अमृत महोत्सवी वर्ष साजरं करत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेल्या 75 वर्षांमध्ये भारतानं सर्व क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली खास छबी निर्माण केली आहे. याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणांमध्ये अनेकदा उल्लेख केला आहे. प्रधानमंत्री म्हणतात, प्रत्येक क्षेत्रातली भारताची कामगिरी केवळ उल्लेखनीयच नाही तर अलौकिक आहे. त्यामुळे भारत भविष्यात एक आर्थिक महासत्ता म्हणून जगासमोर उभा राहणार आहे. मोदी यांच्या या वक्तव्याचा प्रत्यय भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं नुकत्याच केलेल्या ऐतिहासिक कामगिरीमुळे पुन्हा आल्याचं पाहावयास मिळालं. इस्रोनं श्रीहरिकोटा इथल्या अंतराळ केंद्रातून PSLV-C 54 EOS-6 या उपग्रहाचं नुकतंच प्रक्षेपण केलं. त्यासोबत ओशनसॅट 3 सह 8 नॅनो उपग्रहांचं प्रक्षेपण झालं. इस्रोचं हे यावर्षीचं 5वं आणि शेवटचं यशस्वी प्रक्षेपण होतं. इस्रोच्या PSLV रॉकेट लॉन्चरची ही 24वी मोहीम ठरली आहे. इस्रोनं प्रक्षेपित केलेले हे उपग्रह मानवी आयुष्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आंतरराष्ट्रीय अंतराळ संस्थेचे अध्यक्ष आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे माजी समूह संचालक डॉक्टर सुरेश नाईक यांच्याकडून. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो हिने 26 नोव्हेंबर 2022 रोजी पुन्हा एकदा नवा विक्रम करत ओशनसॅटसह अन्य 8 उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण केलं. PSLV या प्रक्षेपकाच्या माध्यमातून पृथ्वी निरीक्षण उपग्रह वेगवेगळ्या कक्षांमध्ये सोडण्यात आले. PSLV या प्रक्षेपकाचं हे 56वं उड्डाण होतं आणि या मोहिमेसाठीचे काउंटडाऊन जे होतं ते शुक्रवारी म्हणजे 25 नोव्हेंबरला सुरू झालं होतं आणि 26 नोव्हेंबरला पूर्वनिर्धारित वेळेनुसार साधारण 11:56 च्या सुमारास हे उड्डाण पार पडलं. या उपग्रहांमध्ये इस्रोचा EO-6 किंवा ओशनसॅट 3 हा मुख्य उपग्रह होता आणि याशिवाय इस्रोने भूतानसाठी तयार केलेला नॅनो लाईट 2 किंवा INS-2B हा उपग्रह आणि यासोबत नॅनो MX आणि APRS DG-PTER हे 2 पेलोडही होते. स्टार्टअपच्या उपग्रहांचं प्रक्षेपण मध्ये अन्य पेलोडमध्ये बेंगलोरमधील स्पेस स्टार्टअप पिक्सेल याच्या आनंद या उपग्रहाचा समावेशही होता. ध्रुव स्पेस या स्टार्टअपचे थाय बोल्ट हे 2 उपग्रह तसेच ॲस्ट्रोकास्ट हा टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर उपग्रह याच्यामध्ये समाविष्ट होता. आता या मिशन मध्ये मागची इस्रोची भूमिका आपल्याला समजावून घ्यायची असेल तर याचे काही उद्देश आपण पाहायला हवेत. ओशनसॅट ही एक मालिका इस्रोने सुरुवात केली आणि ओशनसॅट 2 हा या मालिकेतील उपग्रह 2009 मध्ये सोडण्यात आला होता. याचं आयुष्य खरं म्हणजे 5 वर्षाचं होतं, परंतु इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या कौशल्यामुळे 13 वर्ष यानं सतत काम केलं आणि त्यानंतर त्याच्या सेवांमध्ये सातत्य ठेवण्यासाठी हा ओशनसॅट 3 उपग्रह सोडायची गरज निर्माण झाली होती. ही इस्रोची मुख्य भूमिका होती. आता ओशनसॅट या उपग्रहाचे उद्देश काय असतात मुख्य ते आपण पाहू. समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान आणि त्यावर वाहणाऱ्या वाऱ्यांचा अभ्यास करणं, क्लोरोफिलच्या केंद्रीकरणाचं जे समुद्रामध्ये झालेलं असतं केंद्रीकरण त्याचं निरीक्षण करणं, वातावरणातील एरोसोल आणि पाण्यातील निलंबित गाळांचा अभ्यास करणं हे प्रमुख उद्देश होते. त्याचबरोबर आपण हा ओशनसॅट
3 उपग्रह जो सोडण्यात आला त्याद्वारे मिळणारा जो डेटा किंवा माहिती असते त्याचे प्रमुख फायदे पण पाहूया. ओशनसॅट मधील स्कॅट्रामेटर नावाचा एक जो पेलोड आहे तर त्याद्वारे चक्रीवादळाच्या निर्मितीचा अंदाज लावण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो आणि त्यामुळे 24 ते 96 तास आधीच या सायक्लॉनचा अंदाज लावण्यास मदत होते. हे तंत्रज्ञान पूर्वी जेव्हा उपलब्ध नव्हतं तेव्हा समुद्र किनाऱ्यावरील भागामध्ये चक्रीवादळामुळे जीवितहानी आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणावर होत असे. आता ही वादळे समुद्रामध्ये निर्माण झाल्यापासून ते किनाऱ्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांचा मागोवा घेणं उपग्रह तंत्रज्ञानामुळे शक्य झालं आहे. शिवाय संभाव्य मासेमारी क्षेत्रांची ओळख आणि त्याच्याबद्दलची माहिती. आता समुद्रामध्ये ज्या भागामध्ये पाणी थोडंसं गरम असतं तिथे मासे एकत्रित व्हायची शक्यता असते आणि ही माहिती आपण उपग्रहाद्वारे कोळी या जमातीला देऊ शकतो आणि त्याचा मासेमारीला खूप उपयोग होतो. त्याचबरोबर किनारी क्षेत्राचा अभ्यास आणि हवामानाच्या अंदाजासाठी ही माहिती अत्यंत उपयोगी आहे. हे झाले आपल्या ओशनसॅट ह्या उपग्रहाचे फायदे. दुसरा ऍक्च्युली फायदा असा की ओशनसॅट उपग्रहामुळे आपल्याला जी माहिती मिळते ती इतकी आता रिफाईंड म्हणजे त्याचं रेझोल्युशन इतकं खूप छान असतं तर त्याचा उपयोग लष्करी उपयोगासाठी देखील करून घेता शक्य आहे. श्रोते हो, चांद्रयान मोहीम असो वा मंगळयानाची यशस्वी कामगिरी असो किंवा PSLV 54 असो, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या उंच भरारीमुळे भारताला आता पृथ्वी आणि सागर अध्ययनासाठी सॅटेलाईटद्वारे तंत्रज्ञान निर्मिती सुकर होणार आहे. इतकंच नव्हे तर अंतराळात खाजगी उपग्रह सोडणाऱ्या देशांच्या यादीत देखील भारतानं आपलं स्थान निर्माण केलं आहे. एकूणच भारताच्या या अलौकिक कामगिरीविषयी आणि या क्षेत्रातल्या भविष्यातल्या संधींविषयी आंतरराष्ट्रीय अंतराळ संस्थेचे अध्यक्ष आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे माजी समूह संचालक डॉक्टर सुरेश नाईक यांच्याकडून जाणून घेऊया. आता आपण ही इस्रोची मोहीम ऐतिहासिक अशी जी ठरवण्यात आली आहे त्या संबंधीचे 2 मुद्दे घेऊया. पहिला असा की या उड्डाणाला सुरुवात झाल्यानंतर साधारणपणे 17 मिनिटांनी ओशनसॅट हा पृथ्वी निरीक्षण करणारा मुख्य उपग्रह आणि त्यानंतर त्याच्याच बरोबर अन्य उपग्रह जे त्या कक्षेमध्ये सोडायची गरज होती ते उपग्रह त्या उपग्रहांना सोडण्यात आले आणि यासाठी प्रक्षेपकानं साधारणपणे 742 किलोमीटर इतकी उंची गाठली होती आणि ती कक्षा त्याची पूर्वनिर्धारित अशी होती. यानंतर रॉकेटचा उपयोग करून कक्षा बदलण्यात आली आणि वेगळ्या कक्षेमध्ये बाकीचे उपग्रह सोडण्यात आले. इस्रोची ही आतापर्यंतची सर्वात दीर्घ मोहीम म्हणून ओळखली जाते. PSLV C54 या प्रक्षेपकाने या मोहिमेचे हे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले असं आपण म्हणायला हरकत नाही. संपूर्ण प्रक्षेपण पूर्ण होण्यास 2 तासापेक्षा अधिक कालावधी लागला आणि वेगवेगळ्या उपग्रहांचा संच वेगवेगळ्या कक्षेमध्ये ठेवण्यासाठी रॉकेटला त्याच्या उड्डाण दरम्यान काळामध्ये 2दा पुन्हा प्रज्वलित करण्यात आलं. यासाठी उच्च दर्जाचं तंत्रज्ञान विकसित करावं लागतं. उपग्रह प्रक्षेपणाच्या जागतिक बाजारपेठेतील लो अर्थ ऑर्बिट म्हणजे साधारण 1000 किलोमीटरची आतली कक्षा या कक्षेमध्ये उपग्रह सोडण्याच्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त वाटा उचलणं हे भारताला खूप किफायतशीर होणार आहे. आतापर्यंत आपण सोडलेल्या विदेशी उपग्रहांची संख्या सुमारे 400 पर्यंत भरेल. यामध्ये वेगवेगळ्या देशांची मागणी त्यांचे उपग्रह वेगवेगळ्या कक्षेत सोडण्याची असू शकते. त्या दृष्टीने हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे या मिशनद्वारे भारतातीलच या स्टार्टअपनी म्हणजे खाजगी कंपन्यांनी बनवलेल्या संपूर्ण उपग्रहांचं पहिल्यांदाच प्रक्षेपण झालेलं आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. अंतराळात खासगी उपग्रह सोडणाऱ्या देशांच्या यादीत त्यामुळं भारताचं नाव आलेलं आहे. भविष्यातील अवकाश क्षेत्रातील संधींचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी माझ्या मते
2-3 क्षेत्रामध्ये जास्त प्रगती देशामध्ये होण्याची आवश्यकता आहे. एक म्हणजे उपग्रह संपूर्णपणे खासगी कंपन्यांमध्ये तयार होण्याच्या बाबतीत सध्या छोटे उपग्रहच बनवले जात आहेत, कारण त्याच्यामध्ये मुख्यतः स्टार्टअप्स आहेत. अजूनही मोठ्या कंपन्यांनी याच्यामध्ये भाग घेतलेला नाहीये. परंतु मोठे म्हणजे 1 टन वजनाचे तरी उपग्रह सुरुवातीला बनवण्यामध्ये खासगी कंपन्यांनी म्हणजे मोठ्या खासगी कंपन्यांनी पुढे आलं पाहिजे असं मला वाटतं. आणि आता एका स्रोताद्वारे माहिती जी मिळते ती म्हणजे टाटा या क्षेत्रामध्ये पुढे येण्याची शक्यता आहे. दुसरा म्हणजे रॉकेट संपूर्णपणे खासगी कंपन्यांमध्ये बनवण्याची क्षमता भारतात विकसित करायला हवी. सध्या आधी आपण उपग्रहाच्या बाबतीत बोललो, मी आता रॉकेटच्या बाबतीत सांगतोय. उपग्रहाप्रमाणेच रॉकेट देखील म्हणजे PSLV म्हणा निदान सुरुवातीला, ते रॉकेट किंवा SSLV हे छोटं रॉकेट, ही रॉकेट्स संपूर्णपणे खासगी कंपन्यांमध्ये बनवण्याची क्षमता भारतात विकसित व्हायला हवी. त्यामुळे जास्तीत जास्त उपग्रह, जास्तीत जास्त म्हणजे उड्डाणं होऊन आपण यामध्ये बाजारपेठेमध्ये अधिक वाटा उचलू शकू. नंतर तिसरा मुद्दा मला जो सांगावासा वाटतो तो म्हणजे हे सर्वात छोटेसे म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स जे असतात, आपण हे म्हणतो की CMOS किंवा इंटिग्रेटेड सर्किट्स अशा प्रकारचे, ते उच्च दर्जाचे पाहिजेत सॅटेलाइट टेक्नॉलॉजीसाठी. आणि बरेचसे जे इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट सध्या आपण वापरतो ते अजूनही आपल्याला इम्पोर्ट करावे लागतात. तर या क्षेत्रामध्ये आपल्याला स्वावलंब व्हायला हवं, जास्तीत जास्त स्वावलंबी व्हायला हवं. आणि ही आणखीन एक गरज मला मांडावीशी वाटते. आणि समारोपासाठी मला असं सांगावंसं वाटतं की किफायतशीर तंत्रज्ञान, भारताचे जे रॉकेट्स असतात ते इतर देशाच्या रॉकेट्सच्या तुलनेने खूप किफायतशीर त्याची सर्व्हिस मिळते. तर किफायतशीर तंत्रज्ञान, नवोदित स्टार्टअप संस्कृती, आता स्टार्टअप संस्कृती ही भारतामध्ये अधिकाधिक वाढत असलेली आपल्याला नजरेला येते आणि ही फार चांगली गोष्ट आहे. तर नवोदित स्टार्टअप संस्कृती, तरुणांची विपुलता आणि तांत्रिक ज्ञान आणि याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे स्प्रिंग बोर्ड म्हणून काम करणाऱ्या इस्रो सारख्या अत्यंत नामांकित देशांतर्गत संस्थासह भारतामध्ये जागतिक अवकाश अर्थव्यवस्थेत जागतिक नेता बनण्याची क्षमता भारतामध्ये आहे आणि ती आपण विकसित करायला हवी. श्रोतेहो, भारताच्या खाजगी क्षेत्रानं डिझाईन आणि निर्मिती केलेलं पहिलं रॉकेट नोव्हेंबर महिन्यातच अंतराळात पाठवल्यामुळे इतिहास रचला गेला. त्यामागोमाग आता PSLV C-54च्या यशस्वी प्रक्षेपणामुळे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटत आहे. इस्रोच्या या कामगिरीमुळे स्वदेशी अंतराळ स्टार्टअपना प्रोत्साहन मिळालं असून प्रत्येक क्षेत्रात देशाच्या स्वयंपूर्णतेच्या दिशेनं सुरू असलेल्या घोडदौडीला आणखी वेग मिळाला आहे. श्रोतेहो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन प्रज्ञा जांभेकर.